महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी शहरात भर दिवसा घडलेल्या धाडसी लुटीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेबाहेर एका नागरिकाकडून 4,50,000 रुपयांची रोकड हिसकावून 2 अज्ञात चोरटे फरार झाले। मिळालेल्या माहितीनुसार अण्णा त्र्यंबक सुरसे यांनी घर खरेदीसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतून 4,50,000 रुपये काढले होते। पैसे काढल्यानंतर ते बँकेबाहेर येताच दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात इसमांनी त्यांच्या हातातील पैशांची पिशवी हिसकावून नेली। ही संपूर्ण घटना काही क्षणांत घडली असून आरोपी क्षणार्धात घटनास्थळावरून पसार झाले। विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। घटनेची माहिती मिळताच इगतपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे। भर दिवसा घडलेल्या या धाडसी लुटीमुळे इगतपुरी शहरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे। महाराष्ट्र बुलेटिनसाठी भगीरथ आतकरी, इगतपुरी। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।